रात्री जो ढगफुटी सदृश्य पाऊस पुण्यात झालेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोणी काळभोर परिसरातील जी घोरपडी वस्ती आहे या भागातील नागरिकांचं नुकसान झालेलं आहे आणि घरात पाणी शिरलंय, जीवनोपयोगी सगळ्या वस्तू भिजलेल्या आहेत, कागदपत्र भिजलेले आहेत आणि नागरिक जे आहेत ते अतिशय दुःखात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एक नागरिक या ठिकाणचे आहेत, रडतायत ते अक्षरशः, कारण की प्रशासनाने कोणतीही मदत त्यांना केली नाहीये। का रडताय नक्की तुम्ही? का रडताय म्हणजे माझ्या घरातली माझी जरी नाही शेजारपाल्याची लेकरं बाळं अशी बाहेर अन्न पाणी वाहून गेलं, गोधड्या वाहून गेला, घरात कमरे एवढं पाणी। मग माझ्या मागासवर्गीय लोकांनी झोपायचं कुठं, खायचं काय? आता ते काळभोर म्हणले आम्हाला ते चांगले। किती पाणी होतं रात्री इथं? कमरे एवढं पाणी होतं, प्रचंड पाणी होतं। 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत झोपा नाहीत लोकांना, इतकं आता पाणी कमी झाले। आता तुम्ही पाण्यात का बसलाय मग? मी शेवटपर्यंत माझ्या लोकांना जवळ जेवण येत नाही, माझ्या लोकांच्या जवळ शासन येत नाही, माझ्या लोकांचं जवळ म्हणजे तुम्हाला असाचे घर उंचावून बांधून देऊ किंवा तुम्हाला अन्न पाणी देऊ, तुम्हाला आम्ही स्थलांतरित करू, जवळ शासन मदत करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं कुणावर दुखाट आहे। तुम्ही रडत होता मागच्या पासून? रडायचा प्रश्न येतच नाही। लहान लहान लेकरं अहो खरोखरच रडा येते, असं पत्रकारासमोर बोलवून रडायला नाही, ते खरोखरच माझ्या डोळ्यात टिंप येत होत्या, कारण ती परिस्थिती बघितली मी, ती परिस्थिती बघितली। असे लहान लहान लेकरं आपण पाहतोय की या ठिकाणी एका नागरिकाने संध्याकाळपर्यंत मी आंदोलन करणार आहे, माझ्यापर्यंत जवळ येत नाही का इथं तोपर्यंत मी आंदोलन करणार। आपण पाहतोय की ही सगळं रस्त्याला वड्याचं स्वरूप आल्याचं आपण पाहतोय। रात्री 10 ते 12 फूट पाणी या ठिकाणी साठलेलं होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।